गुड आफ्टरनून एव्हरीवन. सगळ्यांना माझा आवाज येतोय? ओके, चला मी स्क्रीन प्रेझेंट करते. सगळ्यांनी मला सांगा स्क्रीन सगळ्यांना दिसते की नाही. सगळ्यांना स्क्रीन विजिबल आहे का? स्क्रीन सगळ्यांना विजिबल आहे का? ओके, तर आज आपला मॅथ्सचा लेक्चर आहे. ओके, सगळ्यांनी मॅथ्सचं टेक्स्टबुक आणि नोटबुक ओपन करायची आहे. आणि जे जॉईन होत आहे त्यांनी पटकन अटेंडन्स लावा आणि मॅथ्सचं टेक्स्टबुक आणि नोटबुक ओपन करा. पहिले आपण फर्स्ट स्टँडर्डचा मॅथ्सचा न्यू लेसन घेणार आहोत आणि नंतर सेकंड स्टँडर्डचा मॅथ्सचा न्यू लेसन बघणार आहोत. ओके, आणि कोणीही माईक आणि व्हिडिओ ऑन करायचा नाहीये. ज्याला मी आन्सर विचारणार त्यांनीच फक्त माईक ऑन करायचा. ओके, समजलं इन्स्ट्रक्शन सगळ्यांना? ओके, लेट स्टार्ट. आपण स्टार्ट करूया. फर्स्ट आपण फर्स्ट स्टँडर्डचं घेऊया. तर फर्स्ट स्टँडर्ड स्टुडंट, सगळ्यांना स्क्रीन विजिबल आहे? ओके, तर लास्ट टाइम आपण सबट्रॅक्शन घेतलं होतं, तर सगळ्यांनी होमवर्क केला का सबट्रॅक्शनचा? फर्स्ट स्टँडर्ड स्टुडंट, होमवर्क सगळ्यांनी केला? सबट्रॅक्शन मी तुम्हाला शिकवलं होतं, त्याचा होमवर्क केला का तुम्ही? इथपर्यंत मी होमवर्क दिला होता, सगळ्यांनी केलं का? हे जरा चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. पेज नंबर 34 पर्यंत होमवर्क दिला होता, सगळ्यांनी केला? फर्स्ट स्टँडर्ड स्टुडंट, ओके. तर आता आपण नेक्स्ट लेसन स्टार्ट करूया. तर त्याच्या पुढे लेसन आहे द स्टोरी ऑफ लड्डूज. ओके, इथे एक लाडूची गोष्ट सांगितली आहे. लाडूंची गोष्ट सांगितलेली आहे. आता आपण बघूया काय सांगितले आहे स्टोरी मध्ये. ओके, तर जरा सगळ्यांनी लक्ष द्या. मदर मेड 6 लड्डूज अँड केप देम इन अ जार. आईने 6 लड्डू बनवले होते, 6 लाडू बनवले होते आणि ते एका जार मध्ये, म्हणजे एका काय बोलणार, बाटली, तुम्ही काय बोलणार, जार म्हणजे एका पेटी याच्यामध्ये ठेवले होते, डब्यामध्ये ठेवले होते. ओके, देन शी वेंट टू द मार्केट टू बाय व्हेजिटेबल. नंतर ती कुठे गेली? मार्केटमध्ये गेली, व्हेजिटेबल्स भाज्या विकत घ्यायला, भाज्या खरेदी करायला ती गेली मार्केटमध्ये. ओके, वेन रमा केम होम फ्रॉम स्कूल शी सॉ द लड्डूज. जेव्हा रमा शाळेतून घरी आली तर तिला ते लाडू दिसले, डब्यामध्ये ठेवलेले लाडू दिसले. द लड्डूज वेर व्हेरी टेम्पटिंग. ते लड्डू बघून, ते लाडू बघून तिला खूप, म्हणजे आधीच ती दमून वगैरे आली होती शाळेतून आणि ते लाडू बघून अजून तिच्या तोंडाला काय झालं, पाणी सुटलं, तिला ते खायची इच्छा झाली. रमा एट 2 लड्डूज. तर रमाने किती लाडू खाल्ले? 2 लाडू खाल्ले. वेन मदर केम होम शी सॉ 4 लड्डूज इन इट. ओके, जेव्हा तिची आई घरी आली तर तिला त्या डब्यामध्ये किती लड्डू दिसले, किती लाडू दिसले? 6 होते ना, आणि 2 कोणी खाल्ले? रमाने खाल्ले. तर किती राहिले आता? 4. तर किती लाडू दिसले तिच्या आईला डब्यामध्ये? 4 लाडू, 4 लड्डू दिसले. ओके, तर बघा तिच्या आईने तिला विचारलं, मदर सेड रमा डिड यू ईट 2 लड्डूज. तर तिच्या आईने विचारलं, रमा तू 2 लाडू खाल्लेस? तर रमा काय बोलली? आय एट 1 लड्डू मदर. तर ती रमा काय बोलली? नाही आई, फक्त मी एकच लाडू खाल्ला, अशी ती बोलली. बघा, मदर काय बोलली, तिची आई काय बोलली? रमा आर यू टेलिंग द ट्रूथ. तर तिची आई काय बोलली? रमा तू खरं बोलतेस? तर रमा बोलते, मदर आय लाईक द लड्डू व्हेरी मच सो आय एट 1 मोर लड्डू. तर बघा,
रमा काय बोलली, लगेच तिच्या आईने विचारलं तू खरं बोलतेस का, तर रमा लगेच काय बोलली की आई मला हे लाडू खूप आवडतात म्हणून मी अजून एक खाल्ला. ओके. मदर व्हेरी गुड. आय एम हॅपी दॅट यू स्पोक द ट्रूथ. आता काय बोलली तिच्या आई, शाबास मी खूप आनंदी आहे की तू खरं बोललीस. नाव टेक वन मोर लड्डू फॉर यू. आणि तिची आई बोलली घे अजून एक लाडू तुला घे. गिव्ह वन लड्डूज टू युअर फादर, वन टू युअर ग्रँडमदर अँड आय विल ईट दिस वन. बघा तर तिला तिच्या आईने एक लाडू दिला. ओके. नंतर किती राहिले, 3 राहिले ना. मग 3 मधले एक कोणाला द्यायला सांगितलं, तिच्या पप्पांना द्यायला सांगितला, ग्रँड मदरला आजीला द्यायला सांगितला. आणि एक कोण खाणार, ती बोलली एक जो राहिलेला शेवटचा तो तिची आई बोलली मी खाणार. ओके. डिड यू लाईक द स्टोरी. सगळ्यांना स्टोरी समजली आणि कळाली का, स्टोरी कळाली का सगळ्यांना, फर्स्ट स्टँडर्ड स्टुडंट. ओके. चला आता आपल्याला काही क्वेश्चन विचारले जातात याच्यावरचे, तर तुम्ही मला आन्सर द्यायचे. ओके. बघा नाव टेल अस. आता तुम्ही सांगा मला, हाऊ मेनी लड्डूज डिड मदर कीप इन द जार. आईने डब्यामध्ये किती लड्डू ठेवले होते, कोण सांगणार मला. वल्लभ सांग, किती लाडू ठेवले होते आईने डब्यामध्ये. हाऊ मेनी लड्डूज डिड मदर कीप इन द जार. किती, 6. व्हेरी गुड. माइक ऑफ करा. नेक्स्ट क्वेश्चन काय, हाऊ मेनी लड्डूज डिड रमा ईट. रमाने किती लाडू खाल्ले, कोण सांगणार मला. जिज्ञासा सांग, रमाने किती लाडू खाल्ले. 2. व्हेरी गुड. ओके. तर हाऊ मेनी लड्डूज डिड मदर गिव्ह टू रमा ॲज अन अवॉर्ड फॉर टेलिंग द ट्रूथ. जेव्हा आईने तिला विचारलं रमाला की तू खरं सांग किती लाडू खाल्ले, तर तिने खरं सांगितलं की मी 2 लाडू खाल्ले. तर तेव्हा तिच्या आईने तिला किती किती लाडू दिले, कोण सांगणार मला. आयशा सांग. 1. व्हेरी गुड. नेक्स्ट क्वेश्चन बघा, हाऊ मेनी लड्डूज डीड रमा गिव्ह इन ऑल टू हर फादर अँड ग्रँडमदर. तर तिच्या रमाने तिच्या फादरला आणि तिच्या ग्रँडमदरला किती लड्डूज दिले, कोण सांगणार मला. कनिष्का सांग. आहे का कनिष्का क्लासमध्ये, कोण सांगेल. ओके. विराज सांग. रमाने तिच्या वडिलांना, तिच्या फादरला आणि आजीला किती लड्डू दिले. 1 कोणाला दिला, फादरला, आणि 1 कोणाला दिला, ग्रँड मदरला. ओके. मदर. हा. माइक ऑफ करा. इन ऑल टू हर फादर अँड ग्रँड मदर, तर 1. ओके. आता नेक्स्ट क्वेश्चन आहे, हाऊ मेनी लड्डूज डिड मदर टेक फॉर हरसेल्फ. आईने स्वतःसाठी किती लाडू ठेवले, कोण सांगणार मला. वल्लभ सांग, आईने स्वतःसाठी किती लाडू ठेवले. 1. व्हेरी गुड. हाऊ मेनी लड्डूज वेर लेफ्ट इन द जार ऍट द एंड. शेवटी त्या जार मध्ये, त्या डब्यामध्ये किती लाडू उरले, कोण सांगणार मला. जिज्ञासा सांग. किती लाडू उरले शेवटी त्या डब्यामध्ये. 0. व्हेरी गुड. कारण सगळे त्यांच्या आईने वाटून दिले ना. पहिले रमाने 2 खाल्ले, 6 होते, रमाने 2 खाल्ले, राहिले किती, 4 मधला परत रमाला काय दिला, 1 दिला, कारण रमा खरं बोलली. परत राहिले किती, 3 मधले काय केलं, एक फादरला दिलं त्यांच्या, एक ग्रँड मदरला दिलं आणि एक स्वतःसाठी ठेवला आईने. मग राहिले किती, 0. तर 0 काय राहिले, लड्डू 4 मध्ये राहिले. कळाले सगळ्यांना क्वेश्चनचे आन्सर. लिहिता येतील सगळ्यांना होमवर्क मध्ये सगळ्यांना लिहिता येतील का, फर्स्ट स्टँडर्ड स्टुडंट. ओके. चला
त्याच्यानंतर बघूया काय दिलंय. राईट द करेक्ट नंबर्स इन द बॉक्सेस. ओके, चला आता 5 मायनस 3. चला मला कोण सांगणार आन्सर. 5 मधून 3 कॅन्सल केले, काय आन्सर येणार. आयशा सांग. सबट्रॅक्शन येतं आता सगळ्यांना. 5 मायनस 3 चला करा सगळ्यांनी. काय येणार आन्सर. आयशा सांग काय आन्सर येणार. 2. व्हेरी गुड. तर काय केलं तुम्ही. कसं करणार तुम्ही बघा, मी तुम्हाला सांगते. बोर्डवर बघा सगळ्यांनी. 5 मायनस 3 कसं करणार तुम्ही. 5 मायनस 3. ओके, तर काय करा तुम्ही इथे 5 काय काढा, सर्कल काढा, ड्रॉ करा. 1 2 3 4 5. 5 सर्कल ड्रॉ केले. ओके, त्याच्यामधून काय करा, 3 कॅन्सल करा. 1 2 3 3 कॅन्सल केले. राहिले किती, किती राहिले 2. आन्सर येणार 2. ओके, कळालं सगळ्यांना कसं करायचं. सगळ्यांना कळालं का. ओके, चला नेक्स्ट. नेक्स्ट काय दिलंय. 2 मायनस 1. चला मला कोण सांगणार. जिज्ञासा सांग. 2 मायनस 1 आन्सर काय येणार. 1. 1. व्हेरी गुड. तर 2 मधून 1 कट करा, कॅन्सल करा. काय येणार. तुमच्या हाताचे फिंगर सुद्धा तुम्ही करू शकता 2, आणि त्याच्यामधनं 1 कॅन्सल करा. काय येणार 1 येणार. ओके, नेक्स्ट काय दिलंय. 8 मायनस 2. चला 8 मायनस 2 वल्लभ सांग. 8 मधून 2 गेले, काय येणार 6. व्हेरी गुड. तर काय केलं तुम्ही. 8 काय काढायचे, सर्कल काढा, त्याच्यामधून 2 कॅन्सल करा. काय येणार 6 येणार. ओके, आता 9 मायनस 5 कोण सांगणार मला. 9 मायनस 5 विराज सांग. 9 मधून 5 कॅन्सल केले. 4. 4. व्हेरी गुड, व्हेरी गुड. तर बघा Very good. Don't very good. बोलो. माईक ऑफ करायचंय विराज. काय सांगितलंय मी. फक्त आन्सर द्यायलाच माईक ऑन करायचंय. परत परत का बोलतोय तू. पॅरेंट्सनी जरा लक्ष द्या. ओके, तर काय होतं आपलं 9 मायनस 5. तर 9 मायनस 5 बघा. 9 काय करा तुम्ही सर्कल करा. 1 2 3 4 5 6 7 8 अँड 9. ओके, त्याच्यामधून 5 कट करा. 1 2 3 4 5 कट केले, तर राहिले किती, किती राहिले 1 2 3 4. त्याच्या आन्सर लिहा 4. ओके, कळालं सगळ्यांना. कळालं का सगळ्यांना. चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा चला पटकन. ओके, नेक्स्ट. नेक्स्ट बॉक्स बघा काय आहे. आता 6 मधून, आता इथे तुम्हाला बघा काय दिलंय. 6 मधून तुम्ही किती सबट्रॅक्ट केले, किती कॅन्सल केले, तर तुम्हाला 1 आन्सर मिळणार. कोण सांगणार मला. 6 मधून किती कॅन्सल केल्यावर तुम्हाला 1 मिळेल. आयशा सांग. 5. 5. व्हेरी गुड. तर 6 मधून काय केले तुम्ही 5 कॅन्सल केले, तर तुम्हाला काय मिळणार 1 आन्सर मिळणार. ओके, नेक्स्ट. 7 मधून 3 कॅन्सल करा, सबट्रॅक्ट करा. चला काय आन्सर येणार. जिज्ञासा सांग. 7 मधून 3 सबट्रॅक्ट केले. 4. 4. व्हेरी गुड, 4 येणार. नेक्स्ट. 9 मधून तुम्ही काय कॅन्सल केल्यावर तुम्हाला 9 आन्सर मिळेल. 9 मधून तुम्ही कुठला नंबर कॅन्सल केला, सबट्रॅक्ट केला, तर तुम्हाला 9 आन्सर मिळेल. कोण सांगणार मला. वल्लभ सांग. 9 मधून कुठला नंबर तुम्ही सबट्रॅक्ट केला, 0. कॅन्सल.
0. व्हेरी गुड. 0. बघा 9 मधून तुम्ही 0 कॅन्सल केलं. 0 म्हणजे काय? काहीच नाही. लास्ट टाइम आपण बघितलं होतं ना. तर 9 मधून 0 कॅन्सल केला तर काय ना 9च येणार. ओके. आता नेक्स्ट बघा काय, दोन्ही बॉक्स काय रिकामे आहेत. तर तुम्हाला असे दोन नंबर्स बघायचे आहेत की त्याचा आन्सर 8 येणार. तर कशामधून काय कॅन्सल केल्यावर कुठल्या दोन नंबरचं सबट्रॅक्शन तुमचं 8 येणार? कोण सांगणार मला? कुठल्या दोन नंबरचं सबट्रॅक्शन 8 येणार? कोण सांगेल मला? आयशा सांगशील? 10 minus 2. व्हेरी गुड. 10 - 2 8. बघा आयशाने सांगितलं की 10 मधून 2 कॅन्सल केले तर बघा आयशाने सांगितलं की 10 मधून जर 2 सबट्रॅक्ट केले तर 8 मिळतं. तसंच अजून कोण सांगणार मला? अजून कुठल्या नंबर मधून काय कॅन्सल केल्यावर 8 मिळेल? कोण सांगणार मला? जिज्ञासा सांग. जिज्ञासा सांग. 8 minus 0, 8. काय? परत एकदा सांग. 8 minus 0, 0, 8. व्हेरी गुड. 8 मधून जर 0 मायनस केले तर 8 मिळतील. व्हेरी गुड. नेक्स्ट वल्लभ सांग. अजून कुठला नंबर दोन नंबर मधून दोन नंबर मध्ये सबट्रॅक्ट केल्यावर 8 आन्सर मिळेल? येस, व्हेरी गुड. 9 - 1 केल्यावर तुम्हाला सुद्धा 8 आन्सर मिळेल. ओके, कळालं सगळ्यांना? अजून असे नंबर शोधायचे तुम्ही आणि सांगायचं 8 नंबर येईल. परत तुम्ही 20 मधून 12 सबट्रॅक्ट केले तरी तुम्हाला 8 नंबर मिळेल. ओके, कळते सगळ्यांना? सगळ्यांना कळालं? फर्स्ट स्टँडर्ड स्टुडंट कोणाला काही डाऊट आहे लड्डू स्टोरी मध्ये या फर्स्ट पेज मध्ये, पेज नंबर 35 मध्ये कोणाला काही डाऊट असेल तर विचारा. आहे का कोणाला डाऊट? ओके, चला नेक्स्ट बघूया आता आपण. आता नेक्स्ट काय, रीड अँड सॉल्व. इथे तुम्हाला वर्ड प्रॉब्लेम्स. ओके, ते सुद्धा बघून घेऊया आपण. बघा काय दिलंय, नगमा हॅड 5 बेरीज. ओके, शी गेव 3 बेरीज टू सलमा. तर हाऊ मेनी बेरीज आर लेफ्ट विथ नगमा राहू? तर बघा नगमाकडे किती बेरी होत्या? बेरीज होत्या 5 बेरीज होत्या. तिने 3 कोणाला दिल्या? सलमाला दिल्या. ओके, आता तिच्याकडे किती राहिल्या बेरीज? तर काय करणार तुम्ही? सबट्रॅक्शन करणार. 5 बेरीज होत्या नगमाकडे, त्याच्यातनं 3 कोणाला दिल्या? सलमाला दिल्या. आता किती राहिल्या नगमाकडे? कोण सांगणार मला? आयशा सांग. किती राहिल्या आता नगमाकडे बेरीज? किती बेरीज राहिल्या? 2 berries. 2 बेरीज. व्हेरी गुड. किती राहिल्या? 2. ओके, किती राहिल्या? 2. बघा कसं बोर्डवर बघा किती होत्या नगमाकडे? 5. ओके, त्याच्यातनं 3 कोणाला दिल्या? सलमाला दिल्या. किती राहिल्या बघा, बेरीज काढते. 1 2 3 4 5. त्याच्यातनं 3 कॅन्सल झाले. 1 2 3. तर राहिल्या किती? 2 बेरीज नगमाकडे उरल्या. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. A fruit basket contained 9 custard apples. My brother distributed 6 of them to his friend. Find the number of custard apples remaining in the basket. Okay,
तर इथं एक फ्रूटचं बास्केट होतं त्याच्यामध्ये 9 काय होतं कस्टर्ड ऍपल होते. कस्टर्ड ऍपल म्हणजे अक्रोड. ओके, तर त्याच्यामध्ये कस्टर्ड ऍपल होते. तर त्याच्या जो माय ब्रदर माझ्या भावाने काय केलं ते 6 त्याच्यातले कस्टर्ड ऍपल काय केले सगळ्या फ्रेंड्सला वाटून दिले. तर आता माझ्याकडे किती राहिले बास्केटमध्ये किती राहिले आता कस्टर्ड ऍपल. तर काय करणार जिज्ञासा सांग. 9 कस्टर्ड ऍपल होत. आन्सर काय येणार 3. 3. तर काय करणार तू 9 मधून काय सबट्रॅक्ट करणार 6. 6. व्हेरी गुड. तर बघा बोर्डवर बघा सगळ्यांनी. तर किती बास्केटमध्ये फ्रूट बास्केटमध्ये किती कस्टर्ड होते ऍपल कस्टर्ड 9. किती होते 9. तर ब्रदरनी किती दिले फ्रेंड्सला 6. तर आता किती राहिले आपल्याकडे बघूया आपण 1 2 3 4 5 6 7 8 9. ओके, त्याच्यातनं 6 दिले 1 2 3 4 5 6. तर किती लेफ्ट राहिले किती उरले 3. तर आन्सर येणार 3. 3 कस्टर्ड ऍपल्स रिमेनिंग इन द बास्केट. ओके, कळालं सगळ्यांना. चला नेक्स्ट. देअर आर 3 पेन्सिल विथ समायरा. शी गेव 1 पेन्सिल टू हर फ्रेंड. हाऊ मेनी पेन्सिल आर लेफ्ट विथ द समायरा नाऊ. समायराकडे 3 पेन्सिल्स होते. तिने एक पेन्सिल तिच्या फ्रेंडला दिली. तर आता समायराकडे किती पेन्सिल राहिले कोण सांगणार वल्लभ सांग. 2. किती 2. रॉंग आहे. किती होते समायराकडे पेन्सिल 3 होते. ओके, तर 3 मधून 1 काय केलं 1 तिच्या फ्रेंडला दिलं. 3 मधून 1 कॅन्सल कर सबट्रॅक्ट कर किती आन्सर येतं 2. 2. मग आता तिच्याकडे किती पेन्सिल राहिले समायराकडे 2. ओके, व्हेरी गुड. तर बघा इथे लिहायचंय तुम्हाला. इथे तुम्हाला बॉक्स मध्ये नंबर्स लिहायचे. पेन्सिल समाती पेन्सिल होते 3. डॅश पेन्सिल गिवन टू हर फ्रेंड. किती पेन्सिल दिले तिने फ्रेंडला 1 मायनस सबट्रॅक्ट करायचं. ओके, कळालं सगळ्यांना. चला नेक्स्ट क्लास बघूया. देअर बलबीर एट वन ऑफ देम. हाऊ मेनी लड्डूज आर देअर इन द जार नाऊ. तर एका जार मध्ये एका डब्यामध्ये किती लाडू होते 4 लाडू होते 4 लड्डूज होते. त्याच्यातला एक कोणी खाल्ला बालबीरने खाल्ला. तर आता त्या जार मध्ये किती लाडू राहिले चला कोण सांगणार मला. आयशा सांग. लड्डूज इन द जार. जार मध्ये किती लड्डूज आहेत 2. जार मध्ये किती लड्डूज आहे 3. 4 आहेत ना. 4. 4 लड्डूज जार मध्ये आहेत. एक लड्डू इटन बाय बलबीर. बलबीरने किती लड्डू खाल्ले 1. 1. आता 4 मधून 1 कॅन्सल कर सबट्रॅक्ट कर काय आन्सर येणार 3. 3. तर 3 लड्डूज रिमेनिंग इन द जार. ओके, कळालं सगळ्यांना आन्सर 3 आहे. सगळ्यांना कळाले का हे वर्ड प्रॉब्लेम सगळ्यांना घरी होमवर्क मध्ये करायचे आहेत. कळालं सगळ्यांना. कोणाला काही डाऊट आहे जसं त्यांनी लिहून दिलंय इथे बुक मध्ये तसं सगळ्यांनी सॉल्व्ह करायचंय. सिस्टमॅटिक लिहायचंय. तसेच सगळ्यांनी टेबल तयार करायचंय कॉलम. जसं साईडला लिहिलंय कस्टर्ड ऍपल्स इन द बास्केट तसं सगळं लिहायचंय. कळालं सगळ्यांना. सगळ्यांना कळालं का. ओके, चला त्याच्यानंतर हा एक त्या सबट्रॅक्शन मधला आजचा पार्ट राहिला तो सुद्धा घेऊन टाकूया. इझी आहे म्हणजे आपला लेसन इथेच कम्प्लीट होईल. चला इथे काय दिलं बघा डू द फॉलोइंग सबट्रॅक्शन. आता इथे तुम्हाला सबट्रॅक्शन करायला सांगितले. चला तर 9 मायनस 2. चला कोण सांगणार मला आन्सर जिज्ञासा सांग. 9 मायनस 2 7. 7. व्हेरी गुड.
8 मायनस 4 कोण सांगणार मला? वल्लभ सांग. 8 मायनस 4. 8 मधून 4 कॅन्सल कर. 8 minus 4 गेले तर 4. 4. व्हेरी गुड. नेक्स्ट 7 मायनस 2. विराज सांग. 7 मधून 2 कट केले, किती आन्सर येणार? विराज. ओके आयशा तू सांग. 7 मधून 2 कॅन्सल केले. 7 minus 2 5. व्हेरी गुड. 5. 5 मधून 3 कॅन्सल केले, काय आन्सर येणार? कोण सांगणार मला? जिज्ञासा सांग. 5 मधून 3 गेले. 2. 2. व्हेरी गुड. व्हेरी गुड. 4 मधून 2 कॅन्सल झाले. वल्लभ सांग किती येणार? 4 मधून 2 कॅन्सल केले. 4 मधून 4 minus 2 4 minus 2. आन्सर किती? 2. म्हणजे सांग. व्हेरी गुड. 2. नेक्स्ट 7 मायनस 5. आयशा सांग. 7 मधून 5 सबट्रॅक्ट केले. 7 minus 5 2. व्हेरी गुड. 4 मधून 1 कॅन्सल केला, सबट्रॅक्ट केला. विराज सांग. विराज 4 मधून 1 सबट्रॅक्ट केल्यावर काय आन्सर येणार? 3. विराज 3. व्हेरी गुड. 4 minus 1 गेले 3. येस. माईक ऑफ करा. माईक ऑफ करायचंय कोणी? आता मला कोण सांगणार? 8 मधून 0 सबट्रॅक्ट केलं, काय आन्सर येणार? 8 मधून 0 गेल्यावर कोण सांगणार मला? वल्लभ सांग. 8 मधून 0 सबट्रॅक्ट केलं, काय आन्सर येणार? 8 मधून 0 सबट्रॅक्ट केलं 8. 8. व्हेरी गुड. तसंच आता मला कोण सांगणार? 1 मधून 1 सबट्रॅक्ट केल्यावर काय आन्सर येणार? जिज्ञासा सांग. 1 मधून 1 सबट्रॅक्ट केलं. 0. 0. व्हेरी गुड. 4 मधून 0 सबट्रॅक्ट केलं, काय येणार? आयशा सांग. 4. 4. व्हेरी गुड. तर सगळ्यांना कळाले? सगळ्यांना हे सबट्रॅक्शन सुद्धा होमवर्क मध्ये करायचंय. फर्स्ट स्टँडर्ड स्टुडंट कळालं का सगळ्यांना सबट्रॅक्शन? आता कोणाला काही डाऊट आहे? सबट्रॅक्शन जमतील आता सगळ्यांना? फर्स्ट स्टँडर्ड स्टुडंट सबट्रॅक्शन सगळ्यांना जमेल ना आता? येस. नोटबुक मध्ये करायचंय, टेक्स्टबुक मध्ये कोणी लिहायचं नाहीये. नोटबुक मध्ये लिहायचं हे सगळं. ओके. तर तुमचा होमवर्क आहे पेज नंबर 35, 36 आणि 37. हे तिन्ही पेज कम्प्लीट काय करायचंय? नोटबुक मध्ये सॉल्व्ह करायचे. ओके. फर्स्ट स्टँडर्ड स्टुडंट कळालं सगळ्यांना? कळालं होमवर्क? ओके. चला आता सेकंड स्टँडर्ड स्टुडंट आहेत ना क्लासमध्ये? चला तुमचं टेक्स्टबुक ओपन करा तुम्ही. सगळ्यांना स्क्रीन दिसते का सेकंड स्टँडर्ड स्टुडंट? जरा सांगा चॅट बॉक्स मध्ये. ओके. चला तर तुमचा जो नेक्स्ट टॉपिक आहे, लास्ट टाइमचे ऍडिशन केले का तुम्ही? ऍडिशन विदाउट कॅरी ओव्हर सगळ्यांनी केले का? हे टेन्स आणि युनिट मधले विदाउट कॅरी ओव्हर तुम्हाला शिकवले होते, केले का तुम्ही सॉल्व? ओके. चला आता तुमचा नेक्स्ट टॉपिक आहे ऍडिशन अँड सबट्रॅक्शन ऑफ झिरो. आता आपल्याला ऍडिशन आणि सबट्रॅक्शन ऑफ झिरो बघायचंय. ओके. बघा काय दिलंय? ऍडिंग झिरो अँड सबट्रॅक्टिंग झिरो. ओके.
3 ऍपल्स इन वन डिश. ओके, अँड नन इन द अदर. आता एका डिश मध्ये 3 ऍपल्स आहे आणि दुसऱ्या डिश मध्ये काहीच नाहीये. तर किती? ओनली 3 ऍपल्स इन ऑल. तर टोटल किती ऍपल्स झाले? 3 ना. एका डिश मध्ये 3 आहे, दुसऱ्या डिश मध्ये काहीच नाहीये. मग किती येणार ऍपल टोटल? 3. ओके, तसंच रमा हॅज 2 ऍपल्स. रमा हॅज 2 ऍपल्स. हर लिटिल सिस्टर लव्स 2 ऍपल. सो शी केप्ट बोथ फॉर हर. शी डिड नॉट ईट एनी. ओके, तर रमाकडे किती ऍपल होते? 2 ऍपल होते. तिच्या छोट्या बहिणीला ते ऍपल खूप आवडतात, म्हणून तिने काय केले? तिच्यासाठी ते ऍपल काय केले? ठेवून दिले. तिने एक सुद्धा काय नाही खाल्ला नाही. तर आता तिच्याकडे किती ऍपल राहिले? 2 मधून 0 काय करणार तुम्ही? सबट्रॅक्ट करणार. तर 2 मधून 0 सबट्रॅक्ट केल्यावर काय आन्सर येणार? कुशाल सांग. कुशाल. 2. 2. ओके, 0 म्हणजे काय? काहीच नाही. आता तिने तिच्याकडे जेवढे ऍपल होते 2, तिने तेच तेवढेच ठेवले. तिने ना त्याच्यातले एक खाल्ला ना त्यांनी दोन्ही खाल्ले, मग 0. मग हाय तिच्याकडे तसेच राहिले. ओके, म्हणजेच काय? इफ 0 ऍडेड टू एनी नंबर वी गेट द सेम नंबर अगेन. आपण 0 कुठल्याही नंबर मध्ये ऍड केला तर आपल्याला तोच नंबर काय भेटतो? मिळतो. आणि वी गेट द सेम रिझल्ट वेन वी सबट्रॅक्ट 0. आणि सबट्रॅक्ट करताना सुद्धा कुठल्याही नंबर मध्ये तुम्ही कुठल्याही नंबरला तुम्ही 0 ने सबट्रॅक्ट केलं तरी तुम्हाला तोच नंबर मिळेल. ओके, समजा तुम्ही 2 सबट्रॅक्ट 0 केलं, 2 मायनस 0 केलं तर तुम्हाला आन्सर काय मिळेल? 2च मिळेल. 4 प्लस 0 केलं तरी तुम्हाला आन्सर काय मिळेल? 4च मिळेल. ओके, कळालं सगळ्यांना? सेकंड स्टँडर्ड स्टुडंट, कळालं का तुम्हाला 0 ऍडिशन ऑफ अँड सबट्रॅक्शन ऑफ 0 काय फंडा आहे तो कळाला का तुम्हाला? ओके, चला आता मला आन्सर सांगा पटापट. चला, 2 प्लस 0 काय आन्सर येणार? मधुरा सांग. 2 प्लस 0. 2. व्हेरी गुड. देन 19 प्लस 0. सार्थक सांग. 19 प्लस 0. 90. व्हेरी गुड. 78 प्लस 0. कुशाल सांग. 78 प्लस 0. 78. व्हेरी गुड. मला फर्स्ट स्टँडर्डने सुद्धा आन्सर द्यायचे. ओके, सबट्रॅक्शनचे. 3 मायनस 0 कोण सांगणार? वल्लभ सांग. 3 मायनस 0. 3 मधून 0 सबट्रॅक्ट केले, काय आन्सर येणार? नेक्स्ट. 3 मधून 0 सबट्रॅक्ट केले, काय आन्सर येणार? 3. नेक्स्ट 11 मधून 0 सबट्रॅक्ट केले. माइक ऑफ करा. 11 मधून 0 सबट्रॅक्ट केले. आयशा सांग किती येणार? 11. व्हेरी गुड. 55 मधून 0 कॅन्सल केले. जिज्ञासा सांग काय आन्सर येईल? 55 मधून 0. 55. 55. व्हेरी गुड. तर सगळ्यांना येईल हे सॉल्व्ह करता? प्लस आणि ऍडिशन ऑफ 0 सगळ्यांना सॉल्व्ह करता येईल का? सेकंड स्टँडर्ड स्टुडंट, कळालं ना कसं करायचंय? ओके, चला नेक्स्ट पुढे जाऊया आपण. आता नेक्स्ट काय? स्टोरीज ऑफ ऍडिशन 1. आता इथे तुम्हाला सुद्धा वर्ड प्रॉब्लेम दिलेले आहेत ऍडिशनचे. जसे मगाशी आता फर्स्ट स्टँडर्डचे बघितले आपण सबट्रॅक्शनचे, तसेच इथे ऍडिशनचे दिलेले आहेत. चला आपण बघूया इथे सॉल्व एक्झाम्पल सॉल्व केलंय बघा. मंजोत प्लांटेड 14 almond trees and 21 गवा trees. How many trees did he plant together altogether? तर बघा काय सांगितलंय, जो मंजोत आहे त्यांनी काय केलंय? बदामाची 14 झाडं लावली. परत त्यांनी पेरूची सुद्धा किती झाडं लावली? 21 झाडं लावली. 21 पेरूची झाडं लावली.
तर आता त्यांनी मिळून किती झाडे लावली आपल्याला विचारलेत. ओके, तर काय करणार तुम्ही? ऍडिशन. काय करणार? ऍडिशन. तर फर्स्ट काय लिहिणार तुम्ही? व्हॉट इज गिवन? काय दिले तुम्हाला? आल्मंड अँड गव्हाचे ट्रीज दिले. किती आहेत? 14 अँड 21. तर व्हॉट काय विचारलं त्यांनी? टोटल ट्रीज. टोटल विचारले. मग व्हॉट शाल वी डू? आपण काय करणार मग? ऍडिशन. ओके, तर 14 प्लस 21 काय येणार? 35. कळालं? 4 प्लस 1 5. 1 प्लस 2 इज अ 3. कळालं सगळ्यांना? टोटल ट्रीज किती आले? 35. कळालं का सगळ्यांना? फर्स्ट क्वेश्चन जरा सांगा जरा चॅट बॉक्स मध्ये. फर्स्ट क्वेश्चन कळालं सगळ्यांना? ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन. रवी हॅज 15 बलून्स अँड नीता हॅज 21. ओके, रवीकडे 15 बलून्स आहे, नीताकडे 21 आहे. तर हाऊ मेनी डू दे हॅव अ टुगेदर? तर दोघांकडे मिळून किती बलून्स आहेत? तर काय करणार आपण? चला काय करणार आपण बोर्डवर बघूया. चला, नीताकडे किती आहेत? 15. ओके, नीताकडे किती आहेत? 15. आणि अजून कोणाकडे किती होते? 21 होते. कोणाकडे होते? सॉरी, रवीकडे 15 होते. रवीकडे किती? 15 आहे आणि नीताकडे 21 आहे. ओके, आणि त्यांनी आपल्याला टोटल दोघांचे मिळून किती बलून्स आहेत ते विचारले. मग आपण काय करणार? इथे ऍडिशन करणार. ओके, काय करणार? ऍडिशन. तर 5 प्लस 1 6 अँड 2 प्लस 1 3. ओके, तर किती टोटल बलून्स आले? 36. कळालं सगळ्यांना? सगळ्यांना कळालं का 36 बलून्स आले ते? ओके, चला आता बाकीचे मला तुम्ही सांगायचे पटापट ऍडिशन करून. चला, दादा हॅड 15 रुपीज. His aunt gave him 20 more. How many rupees does he have now? तर दादाकडे ऑलरेडी किती होते? 20 रुपये परत दिले, अजून 20 रुपीज दिले. तर आता त्याच्याकडे किती रुपीज झाले टोटल? कोण सांगणार मला? सार्थक सांग, किती रुपीज झाले? 35. 35. तर काय केलं तू पहिले? 5 plus 5. काय केलं? 5 15 plus प्लस 15 आहे. 15 प्लस 20 केलं ना तुम्ही पहिले? कडे जे रुपीज होते, नंतर मावशीने दिलेले 20 रुपीज ते तू त्याच्यात ऍड केले. आन्सर काय आला? 35. ओके, 5. व्हेरी गुड. नेक्स्ट, माइक ऑफ करा. नेक्स्ट, देअर वेअर 24 बुक्स इन कबर्ड. एका कबर्ड मध्ये 24 बुक्स आहेत कबर्ड मध्ये. अँड 12 मोर वेअर प्लेस इन इट. आणि त्याच्यामध्ये अजून 12 बुक्स ठेवायचे आहेत. तर हाऊ मेनी बुक? ओके, ठेवले. तर हाऊ मेनी बुक्स आर देअर इन द कबर्ड नाऊ? आता कबर्ड मध्ये किती बुक्स झाले? कोण सांगणार मला? कुशल सांग. 24 ऑलरेडी 12. तर आता किती बुक्स झाले कबर्ड मध्ये टोटल? 36. 36. व्हेरी गुड. तर 24 प्लस 12 किती होतात? 36. बघा बोर्डवर करून दाखवते मी तुम्हाला. किती होते? 24. 24 होते आणि त्याच्यामध्ये अजून 12 ठेवले. किती झाले? 36. 4 प्लस 2 6. 2 प्लस 1 3. कळालं सगळ्यांना? कळतंय का सगळ्यांना? जर चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. ओके, चला नेक्स्ट. There were 18 boxes in the house.
Mother bought 11 boxes more 11 more boxes from the market. So how many boxes are there altogether in the house now? तर बघा, घरामध्ये ऑलरेडी 18 बॉक्सेस होते. आईने अजून 11 बॉक्स बाजारातून काय केलं, खरेदी करून आणले. आता त्यांच्या घरामध्ये किती बॉक्सेस झाले? कोण सांगणार? मधुरा सांग, किती बॉक्सेस झाले टोटल आता त्यांच्या घरामध्ये? फर्स्ट 18 होते ऑलरेडी, त्याच्यामध्ये 11 परत ऍड झाले. मदरने अजून 11 आणले, तर किती झाले? 29. व्हेरी गुड, 29. 18 प्लस काय 11, 29. ओके, कळालं सगळ्यांना? चला नेक्स्ट. Sajid has 24 eggs and Shabana has 32. So how many eggs in all do they have? साजिद कडे किती एग्स आहेत? 24 एग्स आहेत. ओके, आणि शबाना कडे किती आहे? 32 आहेत. तर हाऊ मेनी एग्स इन ऑल डू दे हॅव? दोघांकडे मिळून किती एग्स झाले? कोण सांगणार मला? 24 प्लस 32. कुशाल सांग. 56. 56. व्हेरी गुड. किती झाले? 56. 24 प्लस 32. आन्सर काय येणार? 56. नेक्स्ट, लास्ट. Maria collected 30 coins. Mihir has 24 coins. How many coins do they have altogether? आता मायरा कडे 30 कॉइन्स होते आणि मिहिर कडे 24 कॉइन्स होते. तर आता त्यांच्या दोघांकडे मिळून किती कॉइन्स आहेत ते आपल्याला विचारले. तर सार्थक सांग, किती कॉइन्स असतील दोघांकडे मिळून? 54. व्हेरी गुड, 54 कॉइन्स दोघांकडे मिळून असतील. कळालं सगळ्यांना? हे सगळ्यांना कळालं का? ऍडिशन अँड सबट्रॅक्शन ऑफ 0 अँड स्टोरीज ऑफ ऍडिशन 1, सेकंड स्टँडर्ड स्टुडंट. कळालं का? तर चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. कोणाला काही डाऊट आहे? ओके, तर तुमचा होमवर्क आहे पेज नंबर 25 आणि पेज नंबर 26. होमवर्क मध्ये करायचं आहे, सेकंड स्टँडर्ड स्टुडंट. कळालं का? कळालं का? ओके, फर्स्ट स्टँडर्ड स्टुडंट, तुम्हाला सुद्धा कळालं ना होमवर्क? सगळ्यांना आजचं जे शिकवलं मी सगळ्यांना कळालं का? एकदा चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. जे आज आपण शिकलो ते सगळ्यांना कळालं का? एकदा चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. फर्स्ट स्टँडर्ड, सेकंड स्टँडर्ड स्टुडंट. ओके, थँक्यू, व्हेरी गुड. चला, आता आपल्या इथे दोन्ही स्टँडर्डचे लेसन कम्प्लीट झालेले आहेत. तर आता आपण काय घेऊया? लास्ट टाइम आपण 70 पर्यंत स्पेलिंग घेतले होते ना, 70 पर्यंत स्पेलिंग बोलून घेतले होते. तर आज आपण 71 to 80 पर्यंत काय करायचे? नंबर स्पेलिंग बोलायचे. चला, कोण स्टार्ट करणार पहिले? 71 पासून 80 पर्यंत. चला, कोण बोलणार? चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. चला, फर्स्ट जिज्ञासा. माईक ऑन कर जिज्ञासा, बोलून दाखव 71 पासून. SEVENTY-1 71. SEVENTYTWO 72. SEVENTYTHREE 73. SEVENTYFOUR 74. SEVENTYFIVEN 5. FIVE. FIVE 5. 75. SEVENTYSE Yes.
76. SEVENTY. SEVEN 7. 77. ESEVENTY. 8. 78. SEVENTY. 9. 79. EIGST. 8. AEIGSTY. Y. EIGHTY 80. GST Y. 80. 80. ओके, व्हेरी गुड. नेक्स्ट कोण बोलून दाखवणार? 71 टू कुशाल. कुशाल बोलून दाखव 71 टू 80 स्पेलिंग. SEVENTY. 71. 71. SEVENTY. 70. TWO. 72. SEVENTY. 70. THER. 73. SEVEN. 7. 70 TY. 70. FOUR. 74. SEVENTY. 70. FIVE. 75. SEVENTY. 70. SEVEN 7. 77. 76. 76 नंतर SEVEN TY. 70. SEVEN 77. SEVENTY. 70. EIGHT 8. 78. SEVENTY. 70. NINE 9. 79. EIGHT TY 90. 80. 80. ओके, व्हेरी गुड. नेक्स्ट आयशा, माइक ऑन कर. Yes, teacher. हा 71 टू 80 स्पेलिंग बोल. SEVENTY. 70. ONE 71. SEVENTY. 70. TWO 72. SEVENTY. 70. H. THREE 3. 73. SEVEN SEVEN 7. FOUR 4. 74. SEVEN 7. 70. SEVENTY 70. SEVEN 75. 75. SEVEN 7. TY 70. SIX 6. 76. SEVENTY EN 7. TY 70. SEVEN 77. SEVEN TY 70. EIGE 8. 78. EIGHT 8.
EVEN 7 TY 70 ENIN 9 79 EIGHTY 80 ओके. नेक्स्ट सार्थक, माइक ऑन कर. बोलून दाखव. SEVENTY 70 ONE 1 71 SEVENTY 70 TOWO 2 72 SEVENTY 70 THREE 73 SEVENTY 70 FOUR 4 74 SEVENTY 70 SIX 6 76 SEVENTY 70 SEVEN 77 SEVENCY 70 EIGHT 78 SEVENCY 70 NIN 9 79 EIGHTY 80. ओके, व्हेरी गुड. नेक्स्ट वल्लभ, माइक ऑन कर. वल्लभ, बोलून दाखव. SEVENTY 71 पुढं बोल पटपट. TWO 2 72 SEVENTY 73 SEVENTYFOUR 4 SEVENTY FIBE 5 75 75 SEVENTY SIX 76 यस यस ई Yes, E. एसी SEVEN 77 SEVENTY 78 बोल पटकन. SEVENTYNINE 79 EIGHTY 80 ओके, व्हेरी गुड. नेक्स्ट अजून कोण राहिलं? मधुरा, माइक ऑन कर. बोल 71 to 80 स्पेलिंग. SEVENTY 1 71 खुशाल, माइक ऑफ कर. TWO 2
72. SEVENTY. FTHE. THR. Three. 73. SEVENTY. FOUR. 4. 74. SEVENTY. FIVE. 5. 75. SEVENTY. SIX. 6. 26. SEVENTY. SEVEN. 77. SEVENTY. EIGHT. 8. 78. 78. SEVENTY. NINE. 9. 79. EIGHT. 18. व्हेरी गुड. 80. 80. व्हेरी गुड. तर सगळ्यांना स्पेलिंग सुद्धा रीड झाल्या ना, सगळ्यांना लर्न झाल्या. ओके, लक्षात राहतील आता स्पेलिंग सगळ्यांना. 71 to 80. ओके, आणि सगळ्यांना होमवर्क कळाला आजचा? कोणाला काही डाऊट आहे? ओके, चला मग आपला इथेच थांबूया आपण. आपली क्लासची वेळ सुद्धा होत आली आहे. सगळ्यांनी क्लास लेफ्ट करा. बाय एव्हरीवन. Bye. Bye. बाय Bye. Bye. बाय बाय Bye. Bye, teacher. बाय Thank you, teacher. बाय.